हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही जात आहोत मराठेपाडा येथे वसलेल्या शिवाजी महाराजांच्या मंदिरात. खूप दिवसापासूनची इच्छा होती की आपणही आपल्या राजाच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या मंदिराचे दर्शन घ्यायला जावे असं. आज फायनली तो दिवस आलेला आहे. आज आम्ही जातोय भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा येथे वसलेल्या शिवाजी महाराजांच्या मंदिरात. आम्ही जातोय माझ्या भाचीसोबत. माझी भाचीची फॅमिली आणि आमची फॅमिली असं दोन्ही फॅमिली मिळून आम्ही जात आहोत महाराजांच्या दर्शनाला. आम्ही दोघी फॅमिली 2 व्हीलरने जात होतो. बाहेरील परिसर खूप छान होता. पावसाचे दिवस होते तरीही आम्ही विचार केला की आपण चला 2 व्हीलरनेच जाऊया, कारण की आम्हाला कल्याणपासून खूप जवळच आहे भिवंडी. भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा हे गाव खूप जवळ आहे आम्हाला, म्हणून आम्ही 2 व्हीलरने जायचे ठरवले. बाहेरील परिसर खूप छान होता. पावसाचे वातावरण आहे त्यामुळे बाहेरचं वातावरण खूप हिरवगार आहे. बाहेरची झाडं झुडपं खूप हिरवीगार दिसत आहेत. आजूबाजूचा परिसर खूपच छान, खूप सुंदर वातावरण आहे. सर्वीकडे हिरवळ बघायला मिळत आहे. पावसामुळे वातावरण खूप मस्त वाटत होतं. असं वाटत आहे की आपण कोकणातच फिरत आहोत. कोकणामध्ये जसे आपल्याला हिरवीगार झाडी झुडपं बघायला मिळतात तसंच वातावरण वाटत होतं. मराठेपाडाकडे जायला रस्ते खूपच वळणदार आहेत. मराठेपाडा ह्या गावाकडे जाताना जो परिसर आपण बघितला ते बघून आपल्याला आपल्या गावाची आठवण होते. आपल्या गावाकडे जाताना जो आनंद आपल्याला मिळतो तो आनंद आज मला इथे अनुभवायला मिळाला. तुम्हालाही शिवाजी महाराजांच्या ह्या मंदिराचे दर्शन घ्यायला यायचे असेल तर तुम्ही 4 व्हीलर 2 व्हीलरने येऊ शकतात, कारण की रस्ते खूप छान आहेत आणि बाहेरचा परिसर तर खूपच छान आहे. कल्याणपासून हे मंदिर 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि ठाण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिरात येण्यासाठी आपल्याला मराठेपाडा गावात यायचे आहे, जे भिवंडी तालुक्यात आहे. जवळ भिवंडी स्टेशनही आहे. या मंदिराचा ॲड्रेस आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, मराठेपाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. तुम्ही भिवंडी स्टेशनवरून ऑटो रिक्षा करूनही येऊ शकतात. 4 व्हीलर 2 व्हीलरने पण येऊ शकतात. आता आपण पोचलो आहोत मंदिराच्या जवळच, खूप जवळ आलेलो आहोत. आपल्याला लांबूनच मंदिर पण दिसत आहे आणि मंदिराचा कळसही दिसत आहे. 4 व्हीलर 2 व्हीलर पार्किंग करायला खूप मोठी जागा आहे. तुम्ही गाडी पार्किंग इकडे करू शकतात. आम्ही आधी इकडे गाडी पार्किंग करून घेतली आणि आता जाणार आम्ही महाराजांच्या दर्शनाला. आज आपण आलो आहोत मराठेपाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या इथे. तर इथे निसर्ग सौंदर्य खूप आहे आणि मागे आहे मंदिर, जिथे आता आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी आमच्यासोबत चला तर आता आपण मंदिरात जाऊया. मंदिराच्या बाहेरच महादेवाची खूप मोठी मूर्ती आपल्याला बघायला मिळते. महादेवाची मूर्ती बघून मन खूप प्रसन्न होते. हे आहे ह्या मंदिराचे 42 फूट उंच प्रवेशद्वार. महाद्वाराप्रमाणे किल्ल्यांना जशी तटबंदी असते तशीच तटबंदी आणि बुरुज आपल्याला बघायला मिळतात. या पवित्र भूमीवर येऊनच मन खूप प्रसन्न झाले आहे. चला तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि ह्या पवित्र तीर्थक्षेत्राचे दर्शन घेऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, धोरण आणि पराक्रम जगासमोर मांडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर मराठेपाडा येथे उभारण्यात आले. आहोत आता शिवाजी महाराजांच्या मंदिरात. चला तर बघूया आणि शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊया. तुम्ही बघू शकतात महाराजांचे मंदिर खूपच छान कलाकृतीने सजवलेले आहे. खूप सारे झुंबरही लावलेले आहे. खूपच रेखीव काम केलेलं आहे. आपण आधी महाराजांचे दर्शन घेणार आहोत. महाराजांचे दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न झाले. आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतो तेव्हा असं वाटतं की साक्षात महाराज आपल्या समोरच बसलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शन झाल्यानंतर उजव्या बाजूला राजमाता जिजाऊ आई साहेबांचे दर्शन होते आणि त्याच डाव्या बाजूला आई भवानी मातेचे दर्शन होते. शाळेतील मुलांची सहल पण आलेली होती. शाळेतील मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांची चित्रीकरणे येथे खूप छान बघायला मिळते आणि
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पण लहान मुलांना शिकायला आणि बघायला मिळेल. प्रत्येक शाळेच्या मुलांना इथे सहलीला आणलंच पाहिजे, तेव्हाच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्व लहान मुलांना शिकायला पण मिळेल आणि बघायलाही मिळेल. मंदिराचा बाहेरील परिसर बघा किती सुंदर आणि किती छान दिसतोय. मंदिराच्या भोवताली सुंदर अशी ग्रीनरी बघायला मिळते. मंदिराच्या चारही बाजूने 5,000 चौरस फूट लांबीची तटबंदी आहे. तटबंदीच्या चारही बाजूला महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या काही गोष्टींचे छायाचित्र करण्यात आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगाचे चित्रीकरण येथे केलेले आहे. मंदिराच्या आतील हे शिल्पकलाकृती आपण पाहूया. या मंदिरामध्ये महाराजांचा संपूर्ण इतिहास सांगायचा प्रयत्न केलेला आहे. महाराजांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग आपल्याला इथे बघायला मिळतात. तसेच त्या काळात वापरली जाणारे शस्त्रही बघायला मिळतात. शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे जे शस्त्र वापरत होते ते आपल्याला इथे बघायला मिळतात. शिवाजी महाराजांचे शस्त्र, हत्यारं, तलवारी सगळं आपल्याला इथे बघायला मिळतात. आपल्याला इथे पुरातन काळातील शस्त्र आणि पोशाखही बघायला मिळतो. पाठीमागे बघा पूर्ण पुरातन काळातील शस्त्रही लावलेली आहेत आणि त्याच्या खाली नावही दिलेली आहेत. आता आपण आलो आहोत आर्ट गॅलरीमध्ये. इथे आपल्याला शिवाजी महाराजांच्या खूप सुंदर अशी प्रतिमा बघायला मिळते. खूप छान असे छायाचित्र बघायला मिळते. आर्ट गॅलरी पण खूप छान आहे. आपण तिथे सर्व काही बघू शकतो आणि आपल्याला बघायलाही मिळते. चला आता आपण वरती जाऊया. ह्या बाजूला पायऱ्या आहेत आणि ह्या बाजूने आपण आता वरती जात आहोत. वरून बघा मंदिराचा परिसर किती सुंदर दिसतो आहे. महाराष्ट्र शिवक्रांती प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री राजभाऊ चौधरी यांच्या संकल्पनेतून आणि प्रतिष्ठानाच्या मावळ्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील पहिले भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्यात आले. तुम्ही जर महाराजांचे खरे मावळे असाल तर तुम्ही या मंदिराच्या दर्शनाला नक्की याल. माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आज शिवाजी महाराजांच्या मंदिरात येऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन मन खूप प्रसन्न झाले. जय भवानी, जय शिवाजी.